धर्तीवर आल्यानंतर कुठल्या माऊलीच्या पोटी या दिव्यात्माला मानवी शरीर चढवले गेले? त्या मानवी शरीराने कुठे जन्म घेतला? वर्ष कुठलं होतं? कुठल्या आईने त्यांना मोठं केलं? कुठल्या आईचे बोट पकडून ते चालायला शिकले? कुठल्या गुरुने त्यांना वेदशास्त्राचे ज्ञान दिले? कुठल्या मौलवीने त्यांना कुराने पाकची आयात शिकवली? या सगळ्या गोष्टींचा कुठला ठोस किंवा ठळक असा पुरावा उपलब्ध नाहीये. पण होय, एका गोष्टीचा ठोस पुरावा मिळतो की समस्त संसाराने त्यांना पहिल्यांदा कडुलिंबाच्या झाडाखाली बसून समाधी घेऊन बसलेले पाहिले आहे. तेव्हा ते 15-16 वर्षांचे तरुण व तेजस्वी योगीच्या रूपात होते आणि त्यांची मोहिनी अशी होती की जंगलातील पशु आणि प्राणी त्यांना पाहून त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत.